पावसाळी अधिवेशन सुरू होऊन आता जवळपास 8-15 दिवस होत आले आहेत. आपण जर पाहिलं तर 18 तारखेला अधिवेशन संपणार देखील आहे. मात्र शेतकऱ्याच्या ज्या व्यथा आहेत अजूनही कोणी विधानसभेमध्ये मांडताना दिसल्या नाही असं शेतकऱ्याचं देखील म्हणणं आहे. आपण जर पाहिलं तर एकीकडे शेतकऱ्याच्या विषयी जर सरकारने सांगितलं होतं की सत्तेत येण्यापूर्वी की आम्ही कर्जमाफी करू, अनेक घोषणा केल्या तर अनेक आश्वासन दिले तर मात्र त्याची पूर्तता कुठेही होताना पाहायला मिळत नाही. त्यामुळे शेतकरी आता प्रचंड निराश झालेला आहे. एकूण जर पाहिलं तर मराठवाड्यामध्ये असमाधानकारक पाऊस आहे. त्यामुळे देखील शेतकरी आता आर्थिक संकटात सापडलेला आहे. पिकंही देखील त्यांच्या डोळ्यासमोर आपल्याला करपताना पाहायला मिळत आहे. याविषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत छत्रपती संभाजीनगर मधील शेतकरी आहेत. आपण त्याची चर्चा करणार आहोत. काय सांगाल, अधिवेशन आता जवळपास संपत आलेलं आहे. 3 ते 4 दिवस अधिवेशन राहिलेले आहे. मात्र अजून कुठेही शेतकऱ्याविषयी कोणतेही आमदार असेल किंवा मंत्री असेल एक ब्रश शब्द देखील काढलेला पाहायला मिळालं नाही. हे सरकार खोटं बोल पण रेटून बोल असं आहे. कारण की ज्यावेळेस हे सत्तेत नव्हते त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की आम्ही सत्तेत आल्यानंतर लगेच शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू. त्यानंतर त्यांनी सांगितलेलं होतं की आम्ही शेतकऱ्यांना सरसकट वीज बिल माफी देऊ. त्याच्याबद्दल तर सोडाच, परंतु एक कर्जमाफीत सोडा, परंतु शेतकऱ्यावर अजून कसा बोजा होईन असं शेतकऱ्याविषयी द्वेष या सरकारमध्ये आहे का असं वाटायला लागलं. कारण की जर आज बघितलं तुम्ही तर खताचे भाव बघा तुम्ही किती गगनाला भिडलेले आहे आणि खत भेटत नाही. आज जर तुम्ही पाऊस तर नाहीच, परंतु आज आम्हाला युरियाची खताची खूप आवश्यकता आहे आणि हा खतंसुद्धा आम्हाला आज मिळत नाही. आणि सरकारने सांगितलं की तुमचा सातबारा कोरा करू, ते बाजूलाच राहू द्या, परंतु आम्हाला आज खताची गरज आहे. आणि अधिवेशन गेल्या 15 दिवसापासून चालू आहे. त्यामध्ये एकाही मंत्र्यांनी कर्जमाफी असेल किंवा खत असेल, बियाणे असेल याविषयी एक शब्दसुद्धा काढलेला नाही. याची आम्हाला खंत वाटते. नक्कीच अधिवेशन संपत आलेले, मात्र शेतकऱ्याविषयी कुठेही काही त्यांनी कर्जमाफीचा विषय घेतलेला नाही. त्यामुळे शेतकरी खंत व्यक्त केला जात आहे. माझ्यासोबत आणखी काही शेतकरी आहेत. काय सांगाल तुम्ही, शेतकऱ्याची कर्जमाफी होत नाही, एकीकडे खताचा तुटवडा आहे, काय वाटतं तुम्हाला? सगळे शेतकऱ्याची हाल आहे. अधिवेशन आता संपत आले. अधिवेशनात एकही कोणताच नेता शेतकऱ्याबद्दल बोलत नाही आहे आणि शेतकऱ्याबद्दल बोलणारही नाही आहे. आणि बोलले तरी तोंड चोपड्या गोष्टी करणारे, म्हणजे त्याच्यात काही निघूच नाही असं गोल बोलणारे नेते लोक. तुम्हाला आजच सांगतो, हे काही करू शकणार नाही. नुसतं आश्वासन आणि आशाला लावू नये शेतकऱ्याला. माय मारावी पण आशा मरू नये अशी एक मराठीत म्हण आहे. हे नुसतं आशाला लावते. आम्ही कर्ज तुम्हाला मागितली होती का? आम्ही कशाला? तुम्ही आज जर चांगलं सद्विवेक बुद्धीने विचार केला ना तर एक नेत्याचा भ्रष्टाचार धरला तर पूर्ण कर्जमाफी होईल. नाव घेऊ इच्छित नाही मी, पण एका मंत्र्याचा एवढा घोटाळा आहे, कर्जमाफी एका मंत्र्याच्या घोटाळ्यातच होईल. पण घोटाळे काढायचे कोणी? सारे एकाच माळीतले म्हणी. हे सगळे भामटे लोक हे, आणि हे शेतकऱ्याला काही देऊ शकणार नाही. यांचं फक्त बोलणं आणि हे नुसतं आता घोषणा करतील असं देऊ तसं देऊ, काही देणार नाही, काही मिळणार नाही. हे सारे खोटे लोक आहे, सारे खोटे लोक आलेले आहे राजकारणात. काही विषय नाही यांच्याविषयी. आणि यांच्या आशा बाळगण्यात काही मजा नाही आहे आणि काही अर्थ नाही यांच्याकडं आपण अपेक्षा करावं शेतकऱ्यांनी. काय वाटतं तुम्हाला? कर्जमाफी होणार होती, आश्वासन दिलं, सत्तेत येण्यापूर्वी अनेक आश्वासन देण्यात आले. काही एखाद्या तरी आश्वासन त्यांनी पूर्तता केली कधी? कर्जमाफी व्हायला पाहिजे. आतापर्यंत बच्चूभाऊ कडू यांनी उपोषण केलं होतं. त्या उपोषणानंतर सरकारने आश्वासन दिलं व आम्ही तुम्हाला कर्जमाफी देऊ. त्याच समितीचं घोंगडं घातलं. आता वेळ होतो, लोकांना पीक कर्ज मिळत नाही आहे. मग जनतेने करायचं काय? शेतकऱ्यांनी करायचं काय? कर्जमाफी तर व्हायलाच पाहिजे आणि लवकर व्हायला पाहिजे. यांनी समिती स्थापन केली. समिती चालेल 6 महिने. 6 महिन्यानंतर मग कर्जमाफी मिळणार कधी? खरीप हंगाम तर चालला आता. कर्जमाफी आता बँक उभा करत नाही दारात. तुम्ही कर्जमाफी झाल्याशिवाय शेतकऱ्याला कर्ज मिळणार नाही पुढचं. नक्कीच जोपर्यंत कर्जमाफी होणार आहे तोपर्यंत पुढचं जे काही त्यांना कर्ज आहे ते देखील मिळणार नाही. बाबा काय सांगाल? आता कर्जमाफीच्या बाबत एक समिती निर्माण करणार आहे, त्यानंतर त्याची जी निवड होईल, त्याचे काही निष्कर्ष देखील पाहिले जातील. काय वाटतं तुम्हाला? सरसकट पाहिजे का असे काही निष्कर्ष वगैरे तपासून करावा पाहिजे? सरसकट माफी व्हायला पाहिजे. नुसती भूलथाप मारते, कर्ज माफ करतो. कोणता बी मंत्री आला, कोणचा आला तर कुठं तोंड दाखवायला तयार नाही ना. शेतकऱ्याला खत मिळायला तयार नाही. निसर्ग साथ देईना, सरकार बी साथ देईना. बरसातीचं पाण्याचं पत्ता जनावराला खाय प्यायला नाही आहे, खत मिळायला तयार नाही आहे. माफ व्हायलाच नाही. नुसतं भूलथापीवर चालू आहे. असं 10-5 वर्षापासून हे माफ करतो ते माफ करतो. बिल माफ बी 4-5 झालं तरी कोणी माफ करायला तयार नाही आहे. नुसती भूलथाप आहे का बिल भरू नका, कुठाने करू नका, आणि त्याच्या लय निकट करणं चालू आहे. परेशानी आहे शेतकऱ्याची.
अजित पवार यांनी शेतकऱ्यांना स्पष्टपणे सांगितले की सध्या राज्य डबघाईला आलेलं आहे, त्यामुळं कुठंतरी शेतकऱ्यांनी आता कर्ज भरायला पाहिजे. सध्या तरी माफ होणार नाही. परिस्थितीनुसार शेतकऱ्याचं कर्ज माफ होईल असं देखील त्यांनी बोललेलं आहे. यावर तुम्हाला काय वाटतं? शेतकऱ्याचं कर्ज माफ होणार नाही अजितदादा बोलले. जे यांच्याच निवडणूक याच्यात जे होतं यांचं जाहीरनाम्यात की कर्जमाफी सातबाऱ्याचा सातबारा कोरा केला जाईल. मग त्या टायमाला अजितदादाला हे समजलं नाही का की सरकार डबघाईत आहे, मग कर्जमाफी होणार की नाही होणार. शेतकऱ्याला खोटे आश्वासन देऊन फसवणुकीचं काम चालू आहे आणि शेतकऱ्यावर कर्ज जे वाढत आहे याला सर्वस्व कारणीभूत सरकार आहे. कारण की सरकार म्हणतं कर्जमाफी होणार, त्यामुळे शेतकरी कर्ज भरत नाही आणि त्याचं व्याज वाढत जातं आणि याच्यामुळं कर्जाचा जो एकूण हे ते वाढत जातं आणि शेतकऱ्यावर मग ते भरण्याच्या ऐपत शेतकऱ्यात राहत नाही आणि मग शेतकऱ्याला नाईलाजाना आत्महत्याला याला हे गव्हर्नमेंटमुळं हे ज्यादा शेतकरी परेशान आहे. आणि याच्यातल्या निसर्ग साध्य नाही, मालच व्हायला नाही, तर शेतकऱ्याला उत्पन्न मिळणार कुठून. आणि असंच जर चालत राहिलं तर एक दिवस शेतकरी हा नामुष्ट होऊन जाईन आणि देशावर राज्यावर अशी येईन एका अन्नाच्या दाण्यासाठी गव्हर्नमेंट आपली जनता तरसदार आहे आणि याला सर्वस्व कारणीभूत सरकार आणि सरकारच राहणार आहे. त्यामुळं जर शेतकऱ्यावर वेळीच लक्ष नाही द्यायला गेलं तर शेतकरी एकदा संपला की जनता बी संपली आणि सगळंच संपलं. त्याच्यामुळे शेतकऱ्यावर लक्ष देण्यात यावं आणि शेतकऱ्याच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यात याव्या एवढे सरकारला आमची विनंती आहे. अधिवेशन 3 दिवस राहिल्या, 3 दिवसात काहीतरी सरकारने शेतकऱ्यासाठी चांगला निर्णय घ्यावा आणि शेतकऱ्याचं काय भलं होईल तेवढं पाहावं फक्त. नक्कीच शेतकरी जे आहे तर कळकळीने सरकारकडे मागणी करते की जगाचा पोशिंदा म्हणून शेतकऱ्याकडे पाहिले ज्या जातं. समस्या आहेत त्या सोडवण्यात याव्या एवढे सरकारला आमची विनंती आहे. अधिवेशन 3 दिवस राहिल्या, 3 दिवसात काहीतरी सरकारने शेतकऱ्यासाठी चांगला निर्णय घ्यावा आणि शेतकऱ्याचं काय भलं होईल तेवढं पाहावं फक्त. नक्कीच शेतकरी जे आहे तर कळकळीने सरकारकडे मागणी करते की जगाचा पोशिंदा म्हणून शेतकऱ्याकडे पाहिलं जातं. जर शेतकरी जगला तर तुम्हाला म्हणजे ही जे काही आर्थिक घडी आहे ही ठीक राहील असंही देखील म्हणायला हरकत नाही. माझ्यासोबत आणखी काही शेतकरी आहेत, आपण त्यांची देखील भावना जाणवलं. काय वाटतं तुम्हाला? कर्जमाफीची घोषणा झाली होती ती देखील फोल ठरलेली आहे. 2100 रुपये देऊ लाडक्या बहिणीला, ते देखील आता याच्या काहीतरी 2100 रुपये देखील बंद होऊ शकतात. कारण की अनेक मंत्री जे आहेत त्या असं बोलताना देखील पाहायला मिळते. अनेक महिलांचे नावं देखील त्यामध्ये कट झालेले आहेत. मुद्दा असा आहे की त्याला कोणी म्हटलं बी नव्हतं की बाबा तुम्ही कर्जमाफी करा म्हणून, पण शेतकरी खूप परिस्थिती असल्यामुळं त्यांनी ते जे बोलले 7-12 कोरा करू म्हणून. आणि विशेष म्हणजे तिन्ही पक्षाचा जाहीरनामा जो आहे, जाहीरनाम्यामध्ये मी त्यानं क्लिअर सांगितलं का आम्ही कर्जमाफी करू म्हणून, ती अद्याप केलेली नाही आहे. त्याच्यामुळे शेतकरी खूप परेशान आहे. राहिला मुद्दा लाडक्या बहिणीचा, त्याच्यामुळे त्यांनी कमीत कमी 9 लाख महिला कमी केलेले आहे. त्यामध्ये बी 2100 रुपये म्हटले होते, ते अजून ते 1500सुद्धा टायमावर व्यवस्थित यायला येत नाही आहे. तर शासनाने होतोपर्यंत लवकर महिलासाठी बी 2100 आणि शेतकऱ्याचा कर्जमाफी जी आहे ह्या अधिवेशनामध्ये करायला पाहिजे असं आमचं एक मत आहे व शेतकऱ्याचं. नक्कीच आपण जर पाहिलं तर हे होते शेतकरी अनेक समस्यांनी ग्रस्त झालेले आपल्याला पाहायला मिळते. एकूण जर पाहिलं तर निसर्ग देखील साथ देताना त्यांना पाहायला मिळत नाही. तर दुसरीकडे जर पाहिलं तर सरकारने हमी भावाची देखील त्यांनी घोषणा केली होती. आता शेतकरी जे आहे ते त्यांच्या मालाला जो माल पिकवतो त्या मालाला हमी भाव मिळत नाही, त्यामुळं जिथं देखील ते आर्थिक संकटात येत आहे. तर दुसरीकडे पाहिलं तर निसर्गाचा जो कोप आहे, पाऊस जास्त पडला तरी एकूण त्यांचं नुकसान होतं, पाऊस कमी पडला तरी देखील त्यांचं नुकसान होतं. त्यामुळं शेतकरी हा चारीकडून जे आहे तर संकटात आहे. मात्र शेतकरी कुठेतरी सरकारकडे अपेक्षा करत आहे की आमची जी कर्जमाफी आहे ती कर्जमाफी लवकरात लवकर केली गेली पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्यांना पुन्हा नवीन कर्ज घेण्यासाठी आणि शेतीसाठी जे काय खत असेल किंवा जे माल लागतो ते घेण्यासाठी त्यांना ते पैसे उपलब्ध होतील. मात्र सरकार आता या शेतकऱ्यांना गंभीर्याने घेणार आहे का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. संजय, लोकसेवा न्यूज, छत्रपती संभाजीनगर.